अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्वरित फळ देणारी सेवा बघणार आहोत। तर ती सेवा तुम्हाला 7 दिवस करायची आहे। तर ही सेवा तुम्ही 7 दिवस करू शकतात, 11 दिवस करू शकतात किंवा 21 दिवस करू शकतात। तर ही सेवा जी आहे तर ती आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आपली कोणती तरी इच्छा असते आणि ती इच्छा लवकरात लवकर त्वरित पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं। त्याचबरोबर काही इच्छा असतात, काही अडचणी असतात, काही संकट असतात, काही त्रास असतो। तर हे जे काही अडचणी संकट आहेत तर ते दूर व्हावे, त्याच्यातून मार्ग मिळावा आणि जी काही आपली इच्छा आहे तर ती त्वरित लवकर पूर्ण व्हावी, त्यासाठी आजची ही सेवा खूप प्रभावी आणि खूप छान अशी आणि एकदम साधी सोपी आजची ही सेवा आहे। तर ती सेवा कोणती आहे, ती कशी करायची आहे, सर्व काही आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला यातील सर्व सेवा, अटी, नियम सर्व काही माहीत होईल। तर चला तर मग आज बघूया ही सेवा कोणती आणि कशी करायची आणि याचे अटी आणि नियम काय आहेत। तर चला बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता कितीही मोठं संकट असो, कितीही अडचण असो, कितीही त्रास असो, तर आपल्याला त्याच्यातून मार्ग मिळावा असं वाटतं, मार्ग निघावा, काहीतरी आपल्या त्या अडचणी दूर व्हाव्या किंवा खूप मोठी इच्छा आहे तुमची आणि ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी असंही वाटतं। तर त्यासाठी ही सेवा खूप उपयुक्त ठरणार आहे। तर तुम्हाला त्यासाठी त्रिकाळ सेवा करायची आहे। आता त्रिकाळ सेवा म्हणजे काय, तर बघा 3 टाईम तुम्हाला ही सेवा करायची आहे। दिवसभरातून 3 टाईम त्रिकाळ ही सेवा तुम्हाला करायची आहे, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी। दुपारी तुम्हाला सेवा 1 ते 12:30 ते 1च्या दरम्यान तुम्हाला सेवा करायची नाही, कारण ती दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो। त्यामुळे 12:30 ते 1च्या दरम्यान, 12 ते 1च्या दरम्यान तुम्हाला कोणतीच सेवा करायची नाही। नंतर तुम्ही 1च्या पुढून दुपारी सेवा करू शकतात। सकाळी जर ज्या टायमिंगला तुम्ही सकाळी सेवा केली तर त्याच टायमिंगला तुम्हाला 7ही दिवस सेवा करायची आहे। दुपारी ज्या वेळेस केली त्याच वेळेस 7ही दिवस तुम्हाला सेवा करायची आहे आणि संध्याकाळी ज्या टायमिंगला तुम्ही सेवा केलीच तीच सेवा तुम्हाला 7ही दिवस करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही टाईम टू टाईम ही सेवा तुम्हाला करायची आहे। तर सेवेमध्ये कोणते नियम आहेत, कोणते अटी आहेत, ते सर्व काही तुम्हाला मी आज सांगणार आहे। ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरू करा आणि ही सेवा सुरू करण्याच्या आधी तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे। तुम्ही ही सेवा 7 दिवस करा, 11 दिवस करा किंवा 21 दिवस करा किंवा 51 दिवस करा, जेवढे दिवस तुम्ही ही सेवा करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही ही सेवा करण्याच्या आधी तुम्हाला केंद्रात जाऊन श्रीफळ, नारळ, खडीसाखर आणि फूल ठेवून स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगून किंवा जी काही अडचण आहे ती सांगून स्वामी महाराजांना ती निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची आहे, स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे। आणि नंतर घरी आल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि ज्यासाठी तुम्ही ही सेवा करत आहात, मग ती अडचण असो किंवा इच्छा असो, ते सर्व काही सांगून स्वामी महाराजांना संकल्प करून तुम्हाला मग ही सेवेला सुरुवात करायची आहे। कोणतीही सेवा तुम्ही इच्छापूर्तीसाठी, लवकर त्वरित फळ मिळण्यासाठी किंवा अडचण दूर होण्यासाठी करत असाल तर त्याच्यासाठी संकल्प करणंही तितकंच महत्त्वाचं असतं। तर संकल्प झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर बसा, आसन टाका। देवघरामध्ये दत्त महाराज, स्वामी महाराजांची मूर्ती तर असेलच, नसेल तर फोटो आणा किंवा मूर्ती असावी आणि मंदिरात देवघरासमोर आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे। उदबत्त्या लावा, 2 उदबत्त्या, धूप लावा, दिवा लावा आणि तुम्हाला काय करायचं आहे, स्वामीचरित्र सारामृताची पोथी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताची पोथी आणायची आहे आणि त्यातील 1 ते 21 अध्याय सकाळी वाचायचे, दुपारी 1 ते 21 अध्याय वाचायचे आणि संध्याकाळी 1 ते 21 अध्याय वाचायचे। असे स्वामीचरित्र सारामृताचे 3 पारायण तुम्हाला एका दिवसात करायचे आहेत। ही सेवा खूप श्रेष्ठ आणि खूप फलदायी, लवकर फलप्राप्ती होणारी ही सेवा आहे। ही सेवा जर तुम्ही केली तर तुमची इच्छाही पूर्ण होणार म्हणजे होणार। ही त्रिकाळ सेवा तुम्हाला करायची आहे। आता बऱ्याच वेळेस काय होईल की आम्हाला टाईम नसतो, मग ही सेवा करायला खूप वेळ लागतो। आता बघा, ज्या कोणी नवीन आहेत त्यांना
तास किंवा 1.5 तास ही सेवा करण्यासाठी लागत असतो, एक पारायण करण्यासाठी. आणि जे कोणी सेवा केलेली आहे तर त्यांना 1 तासाच्या आत होऊन जातं. तर असं तुम्हाला दिवसाचे 3 टाईम तुम्हाला ही त्रिकाळ सेवा करायची आहे. मग वेळ नाही आम्हाला तर सेवा करणं होत नाही, मग कसं करायचं? बघा, तुमची इच्छा आहे ना, तुमची इच्छा लवकर पूर्ण व्हावी, लवकरात लवकर तुम्हाला फलप्राप्ती मिळावी असं वाटत असतं तुम्हाला, तर मग सेवा ही तेवढीच मोठी करायची. मग सेवेत कंजूशी काय बरं करायची? आपली इच्छा खूप मोठी आहे, आपल्या अडचणी खूप मोठ्या आहेत, आपल्या संकटे खूप मोठे आहेत, मग त्याचप्रमाणे तुमची सेवा ही मोठी असायला पाहिजे, सेवा ही तुम्ही मोठी करायला पाहिजे. मग सेवेमध्ये कंजूसी अजिबात करायची नाही. त्यामुळे वेळ काढा, टाईमातला टाईम काढा आणि स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. तर ही पहिली सेवा झाली की स्वामीचरित्र सारामृताचे पारायण, 3 पारायण तुम्हाला एकाच दिवसात करायचे आहेत. असं तुम्ही 7 दिवस करा किंवा 9 दिवस करा, जसं तुम्हाला वेळ भेटेल तसं तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा 7 दिवस, 9 दिवस किंवा 21 दिवस असं करा. नंतर दुसरी सेवा तुम्ही स्वामीची स्तवन सुद्धा म्हणू शकता. तुम्ही स्वामी स्तवन दररोज 3 टाईम 11 वेळेस म्हणा किंवा 21 वेळेस म्हणा. तर ही दुसरी सेवा स्वामी स्तवनची, तर ही तुम्ही 11 वेळेस कितीही वेळेस म्हणू शकतात. तर त्याचबरोबर आता तिसरी सेवा म्हणजे तारक मंत्र. तर स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्तांना दिलेला तारक मंत्र, तर तो तारक मंत्र तुम्ही दररोज त्रिकाळ 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. बघा, आसन टाकून बसून तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे. असं नाही की उठता बसता कुठेही केली जाईल. तुम्हाला देवघरासमोर बसूनच आसनावर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. ही पण खूप प्रभावी सेवा आहे. आणि तारक मंत्र म्हणताना तुम्ही तारक मंत्राचं तीर्थही करू शकतात. या तीर्थाने घरातील आजारी व्यक्ती, लहान मुलातील चिडचिडपणा, नवरा बायकोतील भांडणे वादविवाद, या तीर्थाने खूप छान असा फरक तुम्हाला जाणून येईल या तारक मंत्राच्या तीर्थाने. ही झाली तिसरी सेवा. आता चौथी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षटाक्षरी मंत्र, याच्यासुद्धा तुम्ही 11 माळी करू शकतात. बघा, माळ घ्यायची 11 वेळेस तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे देवघरासमोर बसूनच. आता बघा, उठता बसता कुठेही नामस्मरण केलं तर जमेल का असं बऱ्याच जणांना वाटतं, पण ही सेवा तुम्हाला त्वरित फलप्राप्ती देणारी ही सेवा आहे. तर तुम्हाला ही सेवा देवघरासमोर बसूनच निवांत शांत चित्तेने ही सेवा करायची आहे. इकडं तिकडं मन कुठेही भटकू नये, अशा पद्धतीने तुम्हाला एक चित्त स्वामी महाराज आणि तुम्ही मध्ये कोणीही नाही, या प्रकारे तुम्हाला मन स्थिर ठेवून, मन शांत ठेवून तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 11 माळी जप 3 टाईम त्रिकाळ ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर आणखीन म्हणजेच तुम्ही घोरकष्टोद्धारण श्रोत ही याची सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. बघा, गुरुचरित्रामध्ये सुद्धा घोरकष्टोद्धारण श्रोत आहे किंवा 13वा 14वा अध्याय आहे, तर त्या पोथीत सुद्धा तुम्हाला घोरकष्टोद्धारण श्रोत मिळून जाईल. तर हा सुद्धा खूप छोटा आहे, जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला या सेवेसाठी. 10-15 मिनटात तुमची ही सेवा होऊन जाईल. तर तुम्हाला घोरकष्टोद्धारण श्रोत, बघा कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही तुमच्यावर आरोप लागलेले असू द्या, तर ते आरोप, ते संकट दूर होतात त्या म्हणजे या घोरकष्टोद्धारण श्रोताने. तर या श्रोताचं पठण तुम्ही 11 वेळेस करा, 11 वेळेस करा किंवा 21 वेळेस करा किंवा 108 वेळेस करा. जेवढा तुम्हाला वेळ आहे त्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करा. कारण जेवढी आपण जास्त सेवा करू तेवढं फळही आपल्याला, तेवढं मेवाही आपल्याला तेवढा छान मिळतो. जेवढी जास्त सेवा आपण स्वामी महाराजांची करतो तेवढ्यात जास्त मेवा आपल्याला स्वामी महाराज देत असतात. आणि आपली केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही. आणि स्वामींना दिलेला वेळ आणि देवांना दिलेला वेळ हा कधीही वाया जात नसतो. त्यामुळे होईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ह्या सेवा ज्या काही 3-4 सेवा जी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर त्या सेवा तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर गुरुचरित्रामधील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय याचं सुद्धा तुम्ही त्रिकाळ सेवा याची सुद्धा केली तर ती सुद्धा तुमची खूप छान, तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर, पैसा, धन सर्व काही या सेवेने सुद्धा
तुम्हाला मिळून जाईल. आणि या सेवेसोबतच तुम्ही कष्टही तितकंच केलं पाहिजे. असं नाही की आता ही सेवा केली तर आपल्याला सर्व काही मिळेल, तर सेवेसोबतच कष्टही केलंच पाहिजे, कारण कष्टाशिवाय पर्याय नाही. तर ह्या सेवा तुम्ही जर मनोभावेने, अंतःकरणाने आणि श्रद्धेने जर केल्या तर तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्णच होणार. तर अशी होती आजची स्वामी महाराजांची सेवा. आवडली असेल तर लाईक शेअर करा.